विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपलं स्वागत। आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। प्रकरणाचं नाव आहे डिसॉल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म, भागीदारी संस्थेचे विसर्जन। अशा प्रकारे भागीदारी संस्थेच्या विसर्जनावरचा आज आपण आता सविस्तर अभ्यास करणार आहोत। भागीदारीचे विसर्जन म्हणजे भागीदारी संपुष्टात येणे। भागीदारी ही दोन प्रकारे संपुष्टात येत असते। डिसॉल्यूशन ही कन्सेप्ट दोन प्रकारातून विचारात घेतली जात असते। डिसॉल्यूशन ऑफ पार्टनरशिप आणि डिसॉल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारीचे विसर्जन आणि भागीदारी संस्थेचे विसर्जन। डिसॉल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म and dissolution of partnership only, these two concepts are different concept। ह्या दोन्ही संकल्पना भिन्न स्वरूपाच्या आहेत, थोड्याफार प्रकारे आपल्याला वेगळ्या प्रकारे देता येतात। dissolution of partnership firm means the change in the relation of partners and the business can be continued as before। म्हणजे भागीदारीचे विसर्जन या संकल्पनेमध्ये भागीदारीचं विसर्जन होतं, परंतु पुन्हा ते लगेच पूर्ववत व्यवसाय सुरू केला जात असतो। म्हणजे सर्वप्रथम भागीदारी विसर्जित केली जाते आणि उरलेले जे काही भागीदार आहेत पुन्हा नव्याने भागीदारी सुरुवात केली जाऊ शकते। अशा प्रकारे and when partnership firm is dissolved, then the relationship between partners completely terminated। संपूर्णतः त्यांचे भागीदाराचे संबंध हे संपुष्टात येतात। In this case the business of partnership cannot be continued, it comes into an end। अशा प्रकारे ते समाप्त होत असतं। पार्टनरशिप फर्मच्या डिसॉल्यूशनमध्ये संपूर्ण खाते बंद केले जातात, संपूर्ण ॲसेट्स विकली जात असते, लायबिलिटी देऊन टाकल्या जात असतात आणि व्यवसाय तिथेच थांबत असतो। म्हणून आपण दोन कन्सेप्ट या ठिकाणी पाहिलेले आहेत। पहा, डिफरन्स बिटवीन टू कन्सेप्ट। वन कन्सेप्ट इज द डिसॉल्यूशन ऑफ पार्टनरशिप अँड सेकंड इज द डिसॉल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म। डिसॉल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म means the termination of partnership among the partners, but the business can be continued as before। And when partnership firm is dissolved, the dissolution of partnership among all the partners, their relation completely break down and business cannot be continued। All assets are realized and proceeds from realize all outsiders loan repaid। अशा प्रकारे भागीदारीचे विसर्जन असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा भागीदारी तात्पुरती संपुष्टात येते, पुन्हा नव्याने सुरुवात होत असते। आणि भागीदारी संस्थेचे म्हणजे सार्थाचे विसर्जन होते तेव्हा मात्र भागीदारीचा व्यवसाय पुन्हा नव्याने सुरुवात होत नाही, तिथेच थांबतो, तिथेच संपुष्टात येतो। सर्व संपत्ती विकली जाते, आलेल्या रकमेतून सर्व देणेदाराचं देणं देऊन टाकलं जात असतं। अशा ह्या दोन कन्सेप्ट आहेत। या दोन कन्सेप्ट पाहिल्यानंतर आपण पाहणार आहोत
की भागीदारी संस्थेचं विसर्जन का होत असतं, भागीदारी विसर्जनाची कारणं कोणती आहेत ही कारणं आपण पाहणार आहोत. ते म्हणजे रिझन्स फॉर डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. त्यातलं पहिलं कारण आहे बाय व्हॅल्युंटरी ॲक्ट ऑफ पार्टनर्स दॅमसेल्व्ज. म्हणजे पहिलं कारण अशा प्रकारचं आहे की भागीदाराच्या स्वेच्छेने भागीदारी विसर्जित होऊ शकते. एखाद्या भागीदाराने आपली भागीदारी विसर्जित करण्याची इच्छा इतर भागीदाराजवळ व्यक्त केली असेल किंवा सर्व भागीदार मिळून जर भागीदारी विसर्जित करण्याचा ठराव पास केला असेल तर अशा वेळेला देखील भागीदारी संपुष्टात येत असते. जेव्हा भागीदारीला कंटिन्युअसली तोट्याला तोंड द्यावं लागत असेल, नफा होत नसेल, कर्ज वाढत असेल, अशा वेळेला मात्र भागीदार या निर्णयाप्रती येऊन पोचतात की आपल्याला आता व्यवसाय पुढे चालू ठेवणे फारसं परवडणार नाही, बंद करण्याशिवाय पर्याय नाही. असं जेव्हा त्यांना जाणवतं तेव्हा ते सर्व भागीदार मिळून असा निर्णय घेतात, भागीदारी आपल्याला विसर्जित करायची आहे. यानंतर दुसरं कारण आहे ॲडमिशन ऑफ ए न्यू पार्टनर. जेव्हा नवीन भागीदार भागीदारीमध्ये आपण घेत असतो, नवीन पार्टनरला प्रवेश देत असतो, त्यावेळेला मात्र जुन्या भागीदारीचा जो करारनामा आहे तो करारनामा संपुष्टात येतो आणि नवीन करारनामा अस्तित्वात येतो. कारण पूर्वी जेवढे भागीदार होते त्यामध्ये नवीन भागीदाराची भर पडल्यामुळं आता पूर्वीवर ज्या भागीदारांना नफा मिळत होता तो नफा आता त्यांना मिळणार नाही. नफ्याचं प्रमाण बदलेल आणि नफ्याचं प्रमाण बदललं म्हणजेच पार्टनरशिप डीडमध्ये बदल होत असतो, त्यांच्या रिलेशनमध्ये बदल होत असतो आणि हा बदल झाला की नवीन भागीदारी पुन्हा नव्याने सुरुवात होत असते. म्हणजे पहिली भागीदारी संपुष्टात येते आणि दुसरी भागीदारी सुरुवात होते, म्हणजेच पहिल्या भागीदारीचं विसर्जन होत असतं. कशामुळं? नवीन भागीदार पार्टनरशिप फर्ममध्ये आपण प्रवेशित केल्यामुळे. नंतर नेक्स्ट आहे रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर. एखाद्या पार्टनरचा रिटायरमेंट देखील हे भागीदारीच्या विसर्जनाला कारण ठरू शकतं. कारण एखादा भागीदार निवृत्त झाला की उर्वरित भागीदार पुन्हा तो व्यवसाय नव्याने चालू ठेवतील, परंतु आता त्यांचं नफ्या तोट्याचं प्रमाण बदलणार आहे. अर्थात पार्टनरशिप डीडमध्ये चेंज होणार आहे, ॲग्रीमेंटमध्ये चेंज होणार आहे आणि ते चेंज झाल्यानंतर मग नव्याने सुरुवात झालेली भागीदारी ही पूर्वीची भागीदारी राहणार नाही. म्हणजे पूर्वीची भागीदारी संपुष्टात येईल, पूर्वीची भागीदारी संपून जाईल, पूर्वीच्या भागीदारीचं विसर्जन झालेलं असेल आणि नवीन भागीदारी सुरुवात झालेली असेल. म्हणजे या कारणाने देखील भागीदारी पूर्वीची समाप्त होत असते. नंतर दुसरं आहे डेथ ऑफ अ पार्टनर. एखादा भागीदाराचा मृत्यू झाला तरीही भागीदारी समाप्त होते, भागीदारीचं विसर्जन होत असतं आणि पुन्हा उरलेले भागीदार आणखी त्यांची इच्छा असेल तर नव्याने भागीदारी पुन्हा पूर्ववत चालू करू शकतात. परंतु पूर्वीचं ॲग्रीमेंट मात्र आता बदललेलं असतं. म्हणून ॲग्रीमेंट पूर्वीचं आणि आताचं वेगळं असल्यामुळं पूर्वीची आणि आताची भागीदारी एक आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. पूर्वीची भागीदारी विसर्जित झाली आणि नवीन भागीदारी सुरुवात झाली. या कारणाने देखील विसर्जन भागीदारीचं होत असतं. दुसरं आहे इन्सॉल्वन्सी ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर. एखादा भागीदार जर दिवाळखोर झाला तर देखील भागीदार पार्टनरशिप फर्मचे विसर्जन होत असते. आता इन्सॉल्वन्सी म्हणजे काय, दिवाळखोरी म्हणजे काय? एखाद्या भागीदाराला एवढं देणं झालं की ते देणं फेडण्यासाठी त्याच्याकडे तेवढी संपत्ती नाही. म्हणजेच लायबिलिटी इज मोर दॅन ॲसेट्स. त्याच्या ॲसेटपेक्षा लायबिलिटी जर त्याची जास्त झाली असेल तर कोर्ट त्याला दिवाळखोर म्हणून घोषित करत असतं आणि अशा वेळेला तो भागीदारीमध्ये राहण्याच्या योग्यतेचा नसल्यामुळं त्याला भागीदारीतून काढून टाकलं जातं. म्हणजे कोणत्याही निमित्ताने एखादा भागीदार मध्ये आला काय आणि बाहेर निघून गेला काय तेव्हा ती भागीदारी विसर्जित होत असते, म्हणजे डिझॉल्व होत असते. म्हणजे रिटायरमेंटमध्ये, डेथमध्ये, तसेच इन्सॉल्वन्सीमध्ये देखील भागीदारीचं डिझॉल्युशन होत असतं. नंतर आहे कंप्लीशन ऑफ अ सर्व्हिस स्पेसिफिक व्हेंचर पिरियड.
काही वेळेला काय होतं, भागीदार एक विशिष्ट कार्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने एकत्रित येतात, भागीदारीची स्थापना करतात आणि भागीदारीमध्येच व्यवसाय पूर्ण करत असतात. आणि तो व्यवसाय करत 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 ते कार्य पूर्ण झालं की तिथपर्यंत त्यांचं ॲग्रीमेंट असतं आणि तेव्हा ते कार्य पूर्ण झालं की मग त्यांचं त्या भागीदारी संस्थेचं डिसॉल्युशन होत असतं. उदाहरणार्थ समजा काही पार्टनर्स एकत्रित आलेले आहेत, एखाद्या नदीवरचं पूल बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलेला आहे आणि हा कॉन्ट्रॅक्ट त्यांनी पार्टनरशिपमध्ये पूर्ण करण्याचं ठरविलेलं आहे, नफा तोट्याचं प्रमाण ठरवलेलं आहे, म्हणजेच ॲग्रीमेंट त्यांनी केलेला आहे. मग हा ॲग्रीमेंट आता कुठपर्यंत टिकणार आहे त्यांचा, जोपर्यंत नदीवरच्या पुलाचं बांधकाम पूर्ण होत नाही तिथपर्यंत. आणि एकदा बांधकाम पूर्ण झाला, खर्च उत्पन्न पाहिलं, नफा तोटा वाटून घेतला की त्या ठिकाणीच त्यांचे जे काही रिलेशन आहेत पार्टनरशिपचे ते रिलेशन संपुष्टात आलेले असतात. अर्थात त्यांची जी भागीदारी आहे तिथेच संपुष्टात आलेली असते, कारण विशिष्ट कार्याच्या पूर्णत्वासाठीच ते आणि व्यवसाय सुरुवात केलेला असतो. नंतर ड्यू टू एक्सपायरी ऑफ पार्टनरशिप डेट, कधी कधी काय होतं, भागीदारीचा जो करारनामा आहे तो विशिष्ट कालावधीसाठीच तयार केलेला असतो आणि तो कालावधी संपुष्टात आला की भागीदारी देखील संपुष्टात येते, भागीदारीचं विसर्जन होत असतं, भागीदारी डिझॉल्व होत असते. कारण भागीदारीचा बेस काय आहे तर पार्टनरशिप डीड हे त्याचं बेस आहे आणि या बेसवरच पार्टनरशिप हे टिकलेली असते. जेव्हा बेसच चेंज होत असतो, बेस संपुष्टात येतो, तेव्हा भागीदारी विसर्जित केली जात असते. नंतर बाय कोर्ट ऑर्डर, कधी कधी काय होतं, कोर्टाकडून देखील आदेश देऊन भागीदारी विसर्जित केली जाते, पार्टनरशिपचं डिसॉल्युशन आयोजित केलं जात असतं. म्हणजे कोर्ट देखील पार्टनरशिप डिसॉल्व करण्याचा आदेश देऊ शकते. त्याला अनेक कारणं असू शकतात, त्याच्यापैकी काही मोजकी आणि महत्त्वाची कारणं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिलं कारण आहे अ पार्टनर बिकम अनसाउंड माइंड. जर एखादा भागीदार, एखादा पार्टनर अनसाउंड माइंड झाला असेल तर, म्हणजेच वेडा झाला असेल तर, त्याची बुद्धी भ्रष्ट झाली असेल तर, त्याची विचारशक्ती संपली असेल तर, त्याची तर्कशक्ती संपली असेल तर, अशा वेळेला तो आपल्या इतर पार्टनर्सच्या सोबत जो तर्कशुद्ध व्यवहार करायला पाहिजे तो व्यवहार करण्यासाठी अनेबल असतो आणि म्हणून त्यावेळेला तशा प्रकारे तो मृत झालेला आहे, रिटायर झालेला आहे, अशा प्रकारे तो इन्सॉल्वंट झालेला आहे, त्यापैकीच एक प्रकार हा समजायचा आणि मग तेव्हा ती भागीदारी संस्था विसर्जित केली जात असते. नंतर when business become unlawful, जेव्हा भागीदारी संस्थेकडून चालविला जाणारा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय जर बेकायदेशीर बनला असेल तर देखील कोर्ट भागीदारी संस्थेला असा आदेश देतं की आपली भागीदारी संस्था विसर्जित करण्यात यावी. युअर पार्टनरशिप फर्म शुड बी डिझॉल्वड, अशा प्रकारे ते आदेश देऊन देखील डिझॉल्युशन केलं जाऊ शकतं. तर असा आदेश का दिला जातो तर तो व्यवसाय बेकायदेशीर करत आहात तुम्ही. काही वेळेला भागीदारी संस्था समाजाला सेवा आणि वस्तूच्या सेवा देण्यासाठी व्यवसाय करत असतात. ते करत 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 काहीतरी बेकायदेशीर कार्य देखील त्या संस्थेकडून केलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ एखाद्या समाजाला आवश्यक असलेल्या कपडा आहे म्हणा, अन्नधान्य म्हणा, अशा वस्तूची खरेदी विक्री जर करत करत त्यामध्येच काही चरस आहे, गांजा आहे, हे लपून जर मधल्यामध्ये जर त्यांनी व्यवसाय सुरू केला असेल आणि हे सरकारच्या लक्षात आलं असेल तर अशा वेळेला ते व्यवसायाचं स्वरूप हे बेकायदेशीर होत असतं, हे कायदेशीर होत नाही आणि त्यावेळेला कोर्ट तसा आदेश देऊ शकतो. किंवा एखाद्या वेळेला आपण जेवढे भागीदारी संस्थेमध्ये व्यवसाय करत आहोत त्यातला एखादा भागीदार विदेशातला आहे असं समजा. विदेशातला एखादा भागीदार आपण घेऊन आपला भागीदारीचा व्यवसाय चालू करत आहोत, पार्टनरशिप फर्म चालू करत आहोत. परंतु पुढे चालून भविष्यामध्ये अशी एक वेळ आली की ज्या देशाचा तो भागीदार आहे त्या देशाशी आणि आपल्या देशाचं युद्ध जुंपलेलं आहे, युद्ध प्रसंग आलेला आहे.
म्हणजे ते राष्ट्र आपल्यासाठी आता शत्रू राष्ट्र झालं आणि शत्रू राष्ट्राचा नागरिक आपल्यासाठी शत्रू झाला. म्हणून शत्रू राष्ट्राचा माणूस आपल्या व्यवसायातल्या आपल्या देशातल्या व्यवसायात पार्टनरशिपमध्ये पार्टनर म्हणून राहू शकत नाही. तेव्हा तो व्यवसाय हा अनलॉफुल होत असतो, बेकायदेशीर होता तो. तेव्हा ते कोर्ट सांगतं की तुमच्यामध्ये जो पार्टनर आहे तो आपल्या शत्रू राष्ट्राचा माणूस आहे, म्हणून तुमचा व्यवसाय आता थांबवा, असा आदेश कोर्ट सुद्धा देऊ शकतो. नंतर इल्लीगल ॲक्टिव्हिटी और व्हायोलन्स. काही वेळेला काय होतं की भागीदारी संस्थेमध्ये जे भागीदार आहेत ते कधी बेकायदेशीर अशा प्रकारचं कृत्य करत असतात. जर व्यवसायामध्ये आपण आता पाहिल्याप्रमाणे इल्लीगल ॲक्टिव्हिटी चालत असतील, एखादा हॉटेल व्यवसाय आहे, हॉटेलमध्ये लॉजिंग बोर्डिंग वगैरे सर्व आहे. आता लॉजिंग म्हणजेच येणाऱ्या प्रवाशाची जेवणा खाण्याची झोपण्याची सोय करणे, हे लॉजिंग बोर्डिंगचं हे मुख्य कर्तव्य आहे, ते त्याच्या कर्तव्यात आहे. परंतु त्यामध्ये जर काही इल्लीगल व्यवसाय चालत असतील, म्हणजे जशा प्रकार डान्स बार वगैरे चालत असतील, तर त्यावेळेला त्याचं लीगल स्वरूप हे इल्लीगल होत असतं. अशा वेळेला देखील कोर्ट त्या पार्टनरशिप फर्मला विसर्जित करण्याचा आदेश देऊ शकतो. नंतर व्हेन अ पार्टनर गिल्टी ऑफ मिसकंडक्ट. काही वेळेला पार्टनरशिप फर्ममधल्या एखाद्या भागीदाराकडून मिसकंडक्ट होऊ शकतं, गैरवर्तन होऊ शकतं. आणि हे गैरवर्तन जर कायद्याच्या चौकटीत बसला असेल आणि गैरवर्तन म्हणून मग समाजाला त्यातून काही आघात होत असेल, तर अशा वेळेला कोर्ट भागीदारी संस्थेला विसर्जित करण्याचा आदेश देऊ शकतो. म्हणजे भागीदाराच्या गैरवर्तनामुळे देखील भागीदारी संपुष्टात येत असते. अशा एक ना अनेक कारणाने कोर्टाकडून देखील भागीदारी विसर्जित केली जात असते. म्हणून या रीतीने आपण भागीदारीचं विसर्जन कोणकोणत्या कारणाने होतं हे आपण पाहिलेलं आहे. आता एक मात्र लक्षात ठेवायचं आपल्याला, भागीदारीच्या ज्या दोन कन्सेप्ट आपण पाहिलेल्या आहेत त्या कन्सेप्टपैकी म्हणजे भागीदाराचा प्रवेश म्हणजे ॲडमिशन ऑफ ए पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ ए पार्टनर और इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर, यामध्ये डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म हे होणार नाही, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप असं होऊ शकतं. कारण डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप झाली की लगेच पुन्हा नव्याने उर्वरित भागीदार तो व्यवसाय सुरू करू शकतात. म्हणून ही जी काही कारणं आहेत, ही कारणामध्ये डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप आणि डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म ह्या दोन्हीही कन्सेप्टच्या कारणाचा समावेश आहे. यानंतर आपण पाहणार आहोत आता भागीदारी संस्था एखादी विसर्जित करण्याचं ठरवलं की मग मात्र आता जे काही सर्व ॲसेट्स अँड लायबिलिटीज आहेत ह्या सर्व ॲसेट्स विकल्या जात असतात. विकून जी काही रक्कम येते ती आलेली रक्कम सर्व देणेदाराचं देणं देऊन टाकावं लागतं. देणेदाराचं देणं देत असताना कायद्यानुसार एक विशिष्ट प्रकारचा क्रम ठरलेला आहे, एक प्रोसिजर ठरलेली आहे. त्याप्रमाणे आपल्याला आणि देणेदाराच्या खात्याचं सेटलमेंट करावं लागत असतं. त्या सेटलमेंट करण्याचा क्रम आपल्याला पाहावयाचा आहे. तो क्रम म्हणजे सेटलमेंट ऑफ अकाउंट ऑन डिझॉल्युशन. डिझॉल्युशन नंतर जे अकाउंट आपल्याला सेटल करायचे आहेत ते कोणत्या क्रमाने सेटल करायचे आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहिला क्रम आहे तो म्हणजे रिअलायझेशन एक्सपेन्सेस. सर्वात प्रथम ॲसेट्स विकून आलेल्या रकमेतून रिअलायझेशन एक्सपेन्सेस अगोदर पेड करावे लागतात, द्यावे लागतात. रिअलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजेच डिझॉल्युशन एक्सपेन्सेस. विसर्जन करण्यासाठीचा जो काही खर्च येणार आहे तो खर्च अगोदर द्यावा लागतो. त्या खर्चासंबंधीचं खातं अगोदर बंद करावं लागत असतं. पहिल्या क्रमांकाला डिझॉल्युशन एक्सपेन्सेस आहेत. दुसऱ्या क्रमांकाला आहेत आउटसाईड लायबिलिटीज. म्हणजे आउटसाईड लायबिलिटी प्रथम क्रमांकाने द्यावे लागतात. डिझॉल्युशन खर्च दिला की नंतर उरलेली रक्कम ही सर्व आउटसाईड लायबिलिटी देण्यासाठी वापरली जात असते. या आउटसाईड लायबिलिटीमध्येच
सर्वप्रथम क्रमांक येत असतो सन्ड्री क्रेडिटार्सचा, नंतर बँक ओव्हरड्राफ्टचा, नंतर बिल्स पेएबल आणि बँक लोन. अशा प्रकारे ही रक्कम आपल्याला देऊन टाकावी लागतो. क्रेडिटार्सला देऊन टाकावं लागतं, बँकेचा ओव्हरड्राफ्ट देऊन टाकावा लागतो, बिल्स पेएबल आपण काही दिले असतील तर ती देऊन टाकावे लागतात, आणि बँकेचं काही लोन वगैरे असेल किंवा इतर कुठलं समाजातील घटकाचं आपण लोन घेतलं असेल तर ते लोन अगोदर रिपेड केलं जात असतं, हे दुसऱ्या क्रमांकाला. आणि यानंतरही जर काही रक्कम शिल्लक राहिली असेल तर ती रक्कम पुन्हा भागीदाराचं लोन देण्यासाठी पार्टनर्स लोन, आपल्या पार्टनरशिप फर्मनं पार्टनरकडून काही जर लोन घेतलं असेल तर ती लोन देण्यासाठी पुन्हा उर्वरित रक्कम वापरली जात असते. आणि पार्टनरचं लोन फेडून देखील पुन्हा जर काही शिल्लक राहिले असेल तर मग पार्टनरला त्यांचं कॅपिटल म्हणून त्यांच्या प्रमाणामध्ये जेवढी रक्कम येणे देणे आहे त्याचं अकाउंट क्लोज करत असताना जी येणे देणे रक्कम आहे त्या प्रमाणामध्ये त्यांना रक्कम ही देऊन टाकली जाते. अशा रीतीने सर्व रक्कम या क्रमाने देऊन संपविली जात असते. इथे भागीदारीचा संपूर्ण हिशोब पूर्ण केला जात असतो. हा हिशोब पूर्ण करत असताना मित्रांनो आपल्याला काही आता अकाउंट्स उघडावे लागणार आहे. जेव्हा आपण आता प्रत्यक्ष प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत तेव्हा ते सॉल्व करत असताना विशिष्ट प्रकारचे अकाउंट उघडावे लागणार आहेत, प्रोसिजरनं जावं लागणार आहे आपल्याला. ती प्रोसिजर आपण पुन्हा आता एंट्रीमध्ये पाहणार आहोत. पण अकाउंट्स कोणकोणते उघडले जाणार आहेत ते अकाउंट आपल्याला पाहायचे आहेत. म्हणजेच अकाउंटिंग प्रोसिजर काय काय आहे त्याची. या अकाउंटिंग प्रोसिजरमध्ये पहिला अकाउंट उघडायचा आहे तो म्हणजे रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट म्हणजे याला म्हणतात आपण विसर्जन खाते. म्हणजेच हे खातं एक नामधारी खातं आहे. रिअलायझेशन अकाउंट इज ए नॉमिनल अकाउंट. हे नॉमिनल अकाउंटवर काय असतं, खर्च आणि उत्पन्न असतं. खर्च आणि उत्पन्न दर्शविणारं आणि नफा आणि तोटा दर्शविणारं हे खातं असतं. म्हणजे ज्या काही सर्व असेट्स आहेत त्या आपण विकून टाकणार आहोत आणि सर्वच आलेल्या रकमातून काही देऊन टाकणार आहोत. या असेट विक्रीच्या व्यवहारामध्ये आणि लायबिलिटीच्या रिपेमेंटच्या व्यवहारामध्ये आपल्याला काही प्रॉफिट अँड लॉस होण्याची शक्यता असते. कशा प्रकारे, एखादी असेट्स आपल्या बुक व्हॅल्यूपेक्षा जास्त किमतीला विकली जाऊ शकते तेव्हा तो प्रॉफिट होतो, आणि बुक व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीला विकली तर तो आपल्याला लॉस होतो. तशा प्रकारे एखादी लायबिलिटी देत असताना आपल्याला डिस्काउंट मिळत असतं तेव्हा प्रॉफिट होतो. एखादी लायबिलिटी देत असताना आपल्याला इंटरेस्ट द्यावा लागत असतो तेव्हा आपल्याला लॉस होत असतो. म्हणजे या इंटरेस्टमुळं, डिस्काउंटमुळं किंवा ओव्हर व्हॅल्युएशनमुळं, अंडर व्हॅल्युएशनमुळं आपल्याला जो काही प्रॉफिट अँड लॉस होणार आहे तो प्रॉफिट अँड लॉस जाणून घेण्यासाठी हा रिअलायझेशन अकाउंट उघडला जात असतो. म्हणून सर्व असेट्स अँड लायबिलिटी अगोदर या रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करून टाकल्या जातात आणि सर्व संपत्ती आणि देयतेचा मालक म्हणजे कोण होऊन बसतो, हे रिअलायझेशन अकाउंट होऊन बसत असतं. म्हणून हा अकाउंट अतिशय महत्त्वाचा आहे. यानंतर मग पार्टनरचे कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट उघडले जात असतात. कारण आता पार्टनरशिप फर्म ही डिझॉल्व होत आहे, त्यांचे अकाउंट क्लोज करायचे असतात. त्यांचे अकाउंटच महत्त्वाचे आहेत कारण तेच मालक आहेत. मग त्यांचे अकाउंट क्लोज करण्यासाठी हे पार्टनरचे कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट उघडलं जात असतं. आणि लास्टला जी काही असेट रिअलाइज करून रक्कम आलेली आहे आणि जी काही आपल्याला लायबिलिटी रिपेड करण्यासाठी ठेवायची आहे ती खातं म्हणजे कोणतं, बँक खातं आहे. म्हणून या खात्यात आलेली रक्कम ठेवायची आणि द्यायची रक्कम इथूनच काढायची. अशा प्रकारे बँक अकाउंट किंवा कॅश अकाउंट उघडला जात असतो. असे 4 खाते आपल्याला डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या प्रकरणामध्ये उघडून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत मित्रांनो. तर अशा रीतीने आपण आज डिसॉल्युशन म्हणजे काय, डिसॉल्युशनचे रिझन्स काय आहेत, नंतर अकाउंटिंग सेटलमेंट प्रोसिजर काय आहे आणि अकाउंटिंग प्रोसिजर काय आहे हे आपण इथपर्यंत पाहिलं. आता पुढच्या तासाला आपल्याला जनरल एंट्रीज पाहायचे आहेत. या प्रकरणामध्ये जनरल एंट्रीला देखील महत्त्व आहे म्हणून जनरल एंट्री घेऊन मी पुढच्या तासाला येतो. तोपर्यंत या झालेला अभ्यास तो आपण लक्षात ठेवावा, पुन्हा त्याचं अवलोकन करावं. तोपर्यंत मी थांबतो.